अपने गांव में कुत्ता शेर होता है. हे कंसाची मीटिंग सांगतो राजे, ते मीटिंग बदले म्हणले. अपने गाव में कुत्ता शेर होता है. आपण आपली माणसं त्याच्या गावात पाठवतो म्हणून ते आपल्या माणसाला मारतय. मग त्याला आपल्या गावात आणा सरकार. हत्तीच्या पायी तुडू नाही तर पहिलवान कुस्त्या चंदा मेंदा करू. टाळ्या वाजवल्या सगळ्या मीटिंगच्या लोकांनी. पण कंसरा करे खामोश, ताली मत बजा, मत बजा ताली. अरे उतना लाना इतना आसान है क्या बे? वो भगवान है और भगवान को लाने के लिए भक्त की जरूरत है और अपने नगर में एक भी भक्त नहीं. भक्ताचे गावी साधू म्हणजे काय, व्याघ्रवाड गाय सापडली, व्याघ्रवाड गाय सापडली. भक्ताचे गावी साधू म्हणजे काय, व्याघ्रवाड गाय सापडली, व्याघ्रवाड गाय सापडली. भक्ताचे गावी साधू म्हणजे काय, व्याघ्रवाडा गाय सापडली. अभक्ताचे गावी साधू म्हणजे काय? साधू म्हणजे बटाटा वडा का कांद्याची भजी हे कळत नाही. आपलं गाव सगळे दुर्जनाचं आहे कारण तुम्ही म्हणता त्यांना आणा भगवंताला. ये कुठला? काळजी करू नका सरकार. आमच्या घरा शेजारी राहतो एक गोपीचंदन वाला बुवा, क्या नाम है? अक्रूर. जाओ जल्दी बुला कर लाव. अक्रूरजीवरती कामगिरी किसनराव अक्रूरजी आले आणि त्या रथामध्ये बसवलं आणि ते सगळे समजून घेणे. एका जनार्दनी रथ गेला निघून. काय करू आता काका, मला माहिती आहे तुम्हाला गोड वाटतं पण हे अभंग पाहायचं आपल्याला. हा ना किसनराव. एका जनार्दन श्री कृष्णचंद्र मथुरा को गए है, मथुरा से गोकुल को आना नहीं. विचार करा, थोडासा विचार. हे आजचा प्रसंग सांगतो मी. उद्धवरावजी केवढं धावलं हे पंचक्रोशीतले लोक, केवढे धावले. दृष्ट लागेल असा सोहळा. आज काल्याचं कीर्तन झालं, जेवण झाली शेठजी. मग संयोजक मंडळी ही जे गुणवान काकड्यावाले, हरिपाठवाले, टाळीकरी आणि पिशव्या भरून निघतात तेव्हा सगळे संयोजक गहीवरून जातात. महाराज आता नाही करमायचं आम्हाला. पंढरपूर वाटत होता आमचा भाग सगळा. 8 दिवस झाले, आता उदास लागेल महाराज. हे पहा, आम्ही प्रापंचिक लोक आहे, तुम्ही विद्वान बुवा लोक आहे. काही कसूर घडला असेल सेवेत तर आम्हाला क्षमा करा. बुवा लोक म्हणतात बाबा अरे 7 दिवस तुम्ही तुमच्या लेकराकडे लक्ष दिलं नाही, एवढा आमच्याकडे जीव लावला. आमचंच काही चुकलं असेल तर तुम्ही मायबाप आहे, आमचे अपराध पोटात घाला. पुढच्या वर्षी या महाराज. हा जरूर येऊ महाराज. पुढच्या वर्षी या जरूर येऊ महाराज. पुढच्या वर्षी जरूर येऊ. पुढच्या वर्षी येणाऱ्या बुवाबद्दल आता जाताना गाव रडतं, तर गोकुळात अजिबात न येणाऱ्या कृष्णाबद्दल काय झालं असेल थोडा विचार करा राजे. श्रीकृष्णचंद्र मथुरा को गए है, मथुरा से गोकुल को. आकांत गोकुळी रडारड सुरू झाली. पुढे मामा मारला, आजोबा राज्यावर बसवला, द्वारकेचा राजा झाला. सूर्यग्रहणाचा दिवस आहे गिरी गुरुजी. भगवंताने ठरवलं कुरुक्षेत्रावर सुवर्ण दान करायचं. म्हणून कुरुक्षेत्रावर भगवान आले. चाचा राजा चाले तेथे वैभव सांगा ते. आता राजा आहे बरं का, राजा आहे. राजा जिथे जाईल तिथे वैभव असतं. ज्ञानेश्वर महाराज राजा आहे का नाही उद्धवरावजी? आषाढीला आळंदीहून निघाले म्हणजे ज्या गावला माऊलीचा मुक्काम ते शहर होऊन जातं. 11 आणि 12 लाख लोक माऊलीच्या सोबत. त्यानंतर राजा चाले तेथे वैभव. तसं द्वारकाधीश कुरुक्षेत्रावर आले, पण आठवण आली देवाला गोकुळातल्या लोकांची. येत असते. समजा चालू आहे. तुम्हाला कबाड कष्ट करून पदवीधर केलेले तुमचे आई वडील मरण पावले. तुम्ही एवढा मोठा झाला की तुमचा सत्कार मोदी साहेबांना दिल्लीत ठेवला. एक कल्पना करा. आणि ते मोदी साहेब जेव्हा सत्कार करतात बाकीचे सगळे दिसतात तुम्हाला, पण मायबाप दिसत नाही. तेव्हा आठवण येते. उपवासी राहिले होते पण आमचा डबा बांधून दिला होता. कबाड कष्ट केले, मला पदवीधर केलं, ही त्यांची पुण्य आहे. पण हा सोहळा पाहायला माझे मायबाप पाहिजे होते, आहे ना. तो प्रकार तिथे आल्यावर आठवण आली गोकुळातल्या लोकांची. कोणाला? भगवान कृष्णाला. कोणीतरी जा बाबा, ते माझे गोपाळ गोपिका त्यांना सांगा कृष्णजीनं बोलवलं म्हणावं तुम्हाला कुरुक्षेत्रावर. गिरिगुरुजी निरोप घेऊन तो व्यक्ती आला. गोपिकांना म्हणाला आता हे 95
90च्या पुढचे वय झालेले होते बरं का. कारण आता भगवंताचं वय 91 होतं स्वर्णदानाच्या वेळी. लढाईमध्ये ड्रायव्हिंग करताना 90चे होते कृष्णजी महाभारत युद्धात. पलीकडच्या पार्टीचे द्रोणाचार्य युद्धात 140, भीष्म 180. हे दोन पुढे आवरत नव्हते. 250 वर्षाचं म्हातारं अख्ख्या सैन्याला आवरत नव्हतं त्याचं वय. तिथे कुणीकडे गेलो मी, मलाही नाही सुचत हे राजे पुढे दिसले का काय होते मला समजत नाही. हा वय वय असं होतं. हा ना काय कालपासून आता हेच दृश्य दिसायला लागलं आम्हाला. केवढं प्रेम केलं. आज जावं लागतंय. हा त्या गोपिका कृष्णजीनं पाठवलं. 12 वर्षाचा देव होता, गोकुळ सोडून गेला तेव्हा 12चा. आता 91चा झाल्यावर निरोप आला. त्या म्हाताऱ्या गोपिका तुम्हाला बोलवलं कृष्णजीनं. कुरुक्षेत्रावर सुवर्णदान आहे त्यांच्या हस्ते. प्रवीण दादा त्या गोपिका रागावल्या त्या निरोप आणण्यावर. आता झाली का आठवण आमची त्याला. 12 वर्षाचा होता गेला गाव सोडून. साधा निरोप नाही, एखादं टपाल नाही. मोठा माणूस आहे, कार्यव्यापामुळे जमलं नसेल, पण तुम्ही गावभर गोपिका आहे. तुम्ही तरी एखादं पत्र पाठवलं का? आम्ही कसं पत्र पाठवायचं का? अरे त्याला हजारो नाव आहे. मग नेमकं कोण्या नावानं टपाल? हरि तारा नाम 6000 का नाम लिखूं गंगोत्री. हरि तारा नाम 6000 का नाम लिखूं गंगोत्री. हरि तारा नाम 6000 कहा नाम लिखूं गंगोत्री. कान्हा तारा नाम 6000 कहा नाम भिजवू गंगोत्री. रोज रोज बदले मुकाम, रोज रोज बदले मुकाम, कहा गाम लिखूं गंगोत्री. रोज रोज बदले मुकाम, कहा गाम लिखूं गंगोत्री. रोज रोज बदले मुकाम, कहा गाम भिजवू गंगोत्री. रोज रोज बदले मुकाम, कहा गाम भिजवू गंगोत्री. मथुरा मा मोहन तू गोकुल मा गोवड़ियो. 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 द्वारिका मा राजा रण छोड़, क्या बात? द्वारिका मा राजा रण छोड़, गाना गंगोत्री. हरि तारा नाम 6000 गाना लिखूं गंगोत्री. तारो नाम 6000 कहा नाम लिखूं गंगोत्री. रोज रोज बदले मुकाम, कहा गाम भिजवू, कहा गाम भिजवू, कहा गाम भिजवू गंगोत्री. अरे तुम्ही तरी एखादं टपाल पाठवलं का त्याला? आम्ही कसं पाठवायचं का? त्याला काही एक नाव आहे का? कोण्या नावानं पत्र पाठवायचं? हरि तारा नाम 6000 कहा नाम लिखूं. बरं मुक्काम पोस्ट काय टाकावा? रोज रोज बदले मुक्काम. बरं जाऊ द्या आता 11 वाजले. त्यांनी बोलवलं. आता आठवण झाली का त्याला आमची? जा सांग. ज्यांना बोलवलं त्या गोपिका मेल्या म्हणाव, त्यांना पेटवलं म्हणाव, त्यांची राख झाली म्हणाव. जर वेळ मिळत असेल तर तिथं गोकुळात जाऊन त्यांच्या राखेवर बासरी वाजव म्हण. मेल्या त्या गोपिका त्यांची राख झाली. मेल्या त्या गोपिका त्यांची राख झाली. हो वाजवी मुरली दया जागा. वाजवी मुरली दया जागा. मेला त्या गोपिका त्यांची राख झाली. मेला त्या गोपिका त्यांची राख झाली. वाजवी मुरली दया जागा. वाजवी मुरली दया जागा. याला राजे चिडून बोलणे म्हणतात. मेल्या म्हणून सांग, पेटवलं म्हणाव, राख झाली म्हणाव. वेळ मिळत असेल तर त्या राखेवर बासरी वाजव म्हणाव. कशाप्रमाणे? कल्पना करा. या गावची 2 मुलं मुंबईला आहे. दोघांचेही वडील वारलेले आहे. दोघंही नोकरीवर आहे. पण एक 10 वर्षापासून गेलं. काल आमच्या राजेंनी तळमळीनं सांगितलं आईसाठी. एक 10 वर्षापासून गेलं ते पुन्हा मायच्या भेटीला आलं नाही. विधवा माय. आणि एक
दर महिन्याला पगार झाला की गावला, दर महिन्याला पगार झाला की गावला. आईला पैसे द्यायचे, दिवसभर राहायचं, पायावर डोकं ठेवून दर्शन घ्यायचं, निघायचं. 10 वर्षाचा काळगिरी गुरुजी. त्याची आई म्हणली, बाबा मला काही कमी नाही बाबा, तू पैसे आणतो दर महिन्याला, पण ते तुझ्या मित्राची माय तुकडा तुकडा मागते रे दारात. आज मला नको देऊ पैसे, तिला नेऊन दे, ही म्हातारी सांगते. तो आला, मावशी आहे का घरी? ये रे दादा, दादा ये बस. आईच्या भेटीला आलो होतो, आता चाललो. आई म्हणाली मला सगळे आहे, तुम्हाला पैसे नेऊन द्या म्हणली माझी आई. रडायला लागली म्हातारी. रडू नका, काही अडचण आली तर सांगा. आता चाललो मुंबईला, काही निरोप आहे का बाळूला? हो निरोप आहे. काय? त्याला म्हणा तुझी माय मेली म्हणाव, फोबाड दाखवायला येऊ नको म्हणाव. याला चिडून बोलणे म्हणतात. तशा गोपिका सांग, मेल्या म्हणून सांग, पेटवला म्हणाव, राग झाली म्हणाव, वेळ मिळेल तर बासरी वाजव म्हणाव. मेल्या त्या गोपिका, त्यांची राग झाली, वाजवी मुरली तयार. बरं जाऊ द्या, जाऊ द्या, चुकलं असेल, मी क्षमा मागतो देवाच्या वतीनं, पण बोलवलं तुम्हाला, चला. आणि मग हे 100-200 गोपाळ गोपिका, ते 90-95चे वय, तशाच ड्रेसमध्ये काठ्यान घोंगड्या कुरुक्षेत्रावर आले. नाही तर मी दिवसभर सांगेल, पण मर्यादा आहे. सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे हा बाबा वेळ सांभाळतो. अजून मला बोर झालं नाही, याच्यामुळेच लोक कंटाळत नाही बरं का राजे, याच्यामुळेच. ते म्हणतात अजून चाललं पाहिजे, तिथं जय विठ्ठल. काल लोकांना म्हटलं उठा, आपले लक्ष्मीकांत देशमुखचं गाव, कीर्तन संपलं, जय विठ्ठल झाला, हे टाळकरी बसले, हे उठे ना. काय उठा, मग उठले. मजा आली. आज 8 दिवस झाले. विठ्ठल तिथे उद्धवराव कडेकोट बंदोबस्त होता. कुरुक्षेत्रावर भगवान उंच सिंहासनावर विराजमान होते. पोलीस बंदोबस्त, अंगरक्षक न ते काय. आणि हे आले तर तिथंच अडवलं पोलिसना, काठ्या कोंबड्या. कुठं चाललंय? किसन्यानं बोलवलं. हे बा, अरे काही मर्यादा पद्धत. हा मागा ढकलून दिलं त्या पोलिसने. जरी चाचा यांची ओळख आहे, लहानपणी यांच्या गावात होता, पण आता जमते का राजे? मोदी साहेबनं मी एका डब्यात चहा विकत होतले का त्याचा वॉचमॅन बुटा भरली लाद घालत. आता ते पंतप्रधान आहे, चहा विकला असेल तेव्हा. आता पण हे घोंगड्यावाले अडवलं त्या, जाऊ दे ना. रोहिदास, एका गोपाळाचं लक्ष गेलं. का रे, पहिल्यासारखा दिसत नाही आपला किशन्या, उंचाचा. ते घोंगडं होतले का, काठी होती, बासरी असायची, मस्तकाला पट्टी, मोराचा पीस. आता केवढ्या उंच आसनावर बसलं रे, आणि त्याच्या डोक्यावर काय चमकतं रे. दुसरा म्हणला, लेका एकेरी भाषेत बोलू नका, इथं पोलीस आहे. आता पहिला किशन्या नाही. गड्यानो राजा किरे झाला, गड्यानो राजा किरे झाला, कृष्ण सिंहासनी बैसला, कृष्ण सिंहासनी बैसला. गड्यानो राजा किरे झाला, गड्यानो राजा किरे झाला, कृष्ण सिंहासनी बैसला, बैसला, सिंहासनी बैसला, बैसला. लेका राजा आहे आता पहिला कृष्णा नाही. गड्यानो राजा किरे झाला, कृष्ण सिंहासनी बैसला. एवढ्यात योगा बसा. गिरी गुरुजी, त्या सिंहासनाहून देवाचंच लक्ष गेलं. गेटवर अडवलेलं ते घोंगड्यान काठ्या. ओळखलं, हे मा गावचे होय, आपे गावचे. बरं उद्धवराव उभे झाले. कृष्ण सिंहासनी बैसला. राजे, देवाचंच लक्ष गेलं, सिंहासनावरून उभे झाले. ए पोलीस, अरे ते मीच बोलावले, सोडवा त्यांना, माझ्या गावचे आहे ते. आता मोदी साहेबांना असं म्हटल्यावर थांबते का ते? बरं हे नीट आले का घोंगड्यावाले? पोलिसला ढकलून, ए खाकी कपडेवाल्या, 10 वाजल्यापासून अडवलं उन्हात, तुझा बाप बोलवतो आम्हाला.
काय माहिती बाबा तुमचा एवढा वशील आहे जा. आणि हे टोळकं चाच्या VIP कक्षात आलं. गावचे लोक 100-200 घोंगड्या आणि काठ्या. आणि भूतकाळ जगाच्या बापाला आठवला, उतरला नाही कृष्ण, उडी टाकली. एका उडीत सगळं टोळकं गाठलं. प्रत्येकाच्या गळ्याला बिलगू बिलगू जगाचा बाप रडला. तुम्हाला काय वाटतं? एक लक्षात दूर से देखे तो समुंदर, दूर से देखे तो समुंदर, नजदीक जाके देखे तो प्यासा बहुत लगता है. वैसे दूर से देखे तो भगवान कृष्ण है, लेकिन नजदीक जाके देखे तो जसोदा के लिए रोता बहुत है. तुम्ही समजून घ्या. प्रत्येकाच्या गळ्याला बिलगू बिलगू रडले भगवान. ते कुठं होता रे कृष्णया, किती दिवस झाले. हे एकरी भाषेत. हे पहा, समाजामध्ये लहानपणचा मित्र भेटू नये राजे, काय अपमान करल. समाजात एकांतात भेट. अरे तुम्ही किती मोठा साहेब असा, ऑफिस मध्ये गेल्यावर ऑफिस लटलट 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 कापत. पण तुम्ही जर जत्रेच्या निमित्तानं तुमच्या जन्मगावी आला की तुमच्या वर्गात शिकलेलं, शेळ्या वळत बसलेलं बांधावरचं महादेव आवाज देतं, ए लेका साहेबा इकडे तंबाखू आण तंबाखू. संत तुलसीदासजी म्हणतात, रमेश भाऊ इकडे सावलीत बसा. तुलसीदासजी म्हणतात, अख्खं हिंदुस्तान माझं रामायण डोक्यावर घेऊन नाचतं. संत गोस्वामी तुलसीदासजी की जय, संत गोस्वामी तुलसीदासजी की जय, संत गोस्वामी तुलसीदासजी की जय. पण मी जर माझ्या गावात आलो तर माझ्या वयाचे भेटतात. केव्हा आला रे तुळशा. हा ना, हे तुमचे अनुभव आहे. मर जाओ जाओ नहीं जन्मभूमि के गाव, गुण दोष तो पूछे नहीं पुकारे पिछले नाव. कुठं होता कृष्ण, किती दिवस झाले भेट नाही, साधा भेटीला आला नाही. 12 वर्षाचा होता तो. थांबा सांगतो, शांतता ठेवा, सगळे सांगतो. गोकुळ सोडून गेलो मथुरेला, ते माहिती आहे रे, त्याच्या पुढचं सांग. मामा मारला, आजोबा बसला राज्य, ते तर आम्हीच होतो त्याच्या. मग द्वारकेला गेलो, हा हे सांग. द्वारकेला गेलो, मग द्वारकेचा राजा झालो. कौरव पांडवांचं युद्ध झालं म्हणजे 2 वर्ष पती बोलतो आणि पत्नी ऐकते. नंतरचे 2 वर्ष पत्नी बोलती, नंतर पती ऐकतो. तिथून पुढचे सगळे वर्ष दोघही बोलतात, पूर्ण गाव ऐकतं. इतकं बिघडत जातं ते प्रपंचातलं सुख. याच्या उलट परमार्थात आहे. आपण एक लक्षात घ्या, सिनेमाचं किती चांगलं गाणं निघू द्या, किती चांगलं, वर्षात 6 महिन्यात त्याचा कंटाळा येतो आहे ना. अशिक्षित आजी नातवावर रागावते, गोविंद्या काय आजी पागल झाला का डोक्यात फरक झाला, उठला सुटला झिंग झिंग झिंगाड झिंग झिंग झिंगाड झिंग झिंग. दुसरं म्हणणार, कंटाळले ना लोक. पण इथे माझे वारकरी बसले, वर्षे 750 झाले बापू, तरी रोज आमचा वारकरी 750 वर्षापासून सकाळी विना घेतला की रूप पाहता लोचणी म्हणतो. आनंद वाढत चालला पण कमी नाही. हा फरक प्रपंच आणि परमार्थातल्या सुखात लक्षात घ्या. नाही तर किती दिग्गज गायक झाले अजयराव जगाच्या पाठीवर, पण भारतातले 2 गायक अमर झाले चंद्र सूर्य असेपर्यंत, भीमसेनजी जोशी, लता दीदी मंगेशकर. काय कारण? त्याचं उत्तर शोधा. त्यांचा कंठ अभंग गायल्यानं पवित्र झाला म्हणून अमर. बाकीच्यांनी गाणे म्हटले पंढरी भाऊ, रूप तेरा मस्ताना, प्यार मेरा दीवाना. अरे हे शब्द यांनी सुद्धा वापरले, पण संताच्या भाषेतले. रूपे गुंतले लोचन चरणी, स्थिरावले मन देह, भावहार बला तुझ पाहता विठ्ठला, म्हणून अमर झाले विठ्ठल विठ्ठल. प्रत्येक क्षण वर्धमान, प्रत्येक क्षणाला वाढत जाणार सुख हे परमार्थात आहे. सुख उपजे आवडी सुख घडोघडी वाढू लागे. योग्यांचा व्यवहार
दुःखाचा आहे, लाभ सुखाचा आहे. शरीर शोषण प्राण निरोधन मनोजय हट योग गुद पीडर कुंडलिनी कलिबल दल भंग ऊर्ध्ववायूचा श्वेत तोडणी करी ओढभ ब्रह्मरंध्री मिसळे परून मुमुक्षुदंग. योगाच्या वाटा जे निघाले का सुबटा तया दुःखाचाची सेल वाटा भागा आला. योग्यांचा व्यवहार दुःखाचा आहे पण लाभ सुखाचा आहे. त्यांना समाधीसारखं सुख प्राप्त होतं. आमचे संत सांगतात एवढा आटापिटा करून योग्याला जे समाधीसारखं सुख प्राप्त होतं ते वारकऱ्याला भजनानं मिळतं. सुख सेव ब्रह्मानंद गाऊ राम नाम सदा. 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 अजय भैया सगळे तुम्ही कपिल देवनं तेंडुलकरच गोळा केले. हे आमच्या परमार्थातले तेंडुलकर आहे, कपिल देव आहे. सगळे षटकार चालू आहे तरी 9ला संपवणार आहे. अजिबात सुखे सेवू ब्रह्मानंदा गाऊ रामनाम सदा. योग्यांचा व्यवहार दुःखाचा आहे पण समाधीसारखं सुख मिळतं म्हणून लाभ सुखाचा आहे. काहीचा व्यवहार सुखाचा आहे, लाभ दुःखाचा आहे. बचनागाची कांडी खाताना गोड वाटती म्हणतात पण प्राण जातो. भानगडीत पडू नका. साधुनी बचना खाती तोडा तोडा आणि का ते डोळ्यानं देखावी. त्यांचा तो अभ्यास आहे. व्यवहार सुखाचा, लाभ दुःखाचा. काहीचा व्यवहारही दुःखाचा आहे, लाभही दुःखाचा आहे. ते कोळशा दुकान माहिती आहे तुम्हाला. मुंबईवरून 5 वर्षांनी मित्र आला. परीट घडीच्या कापडात, कांजीचे कपडे. मुंबईला एसटीत बसला अजय भैया. गावापर्यंत बाकड्याला नाही टेकला. इस्त्री मॉडेल म्हणून एवढं जपून आलं. 5 वर्षांनी आलं. पण त्याचा मित्र कोळशाचा दुकानदार होता स्टँडवर. पुढचं कळलं वाटतं तुम्हाला. त्याचं लक्ष गेलं. आता कोळसा दुकान माहिती आहे ना. तराजू काळा, घेणाऱ्याची पिशवी काळी, त्याच्या हातात पैसे दिले की काळे, त्यानं वापस केलेले काळे, अख्खं काळ. कोळसा विकता विकता मित्र यष्टीतून उतरताना पाहाला टाकली उडी. दुकानदार पळत गेला. कडकडून मिठी मारली पुन्हा तोंडावून हात फिरवला. माधव 5 वर्षांनी भेटला बाबा. तुझं गेलं प्रेम उचंबून. महादेव काळा केला ना. ते मुंबईला बसलं तर बाकड्याला नाही टेकलं. गावापर्यंत इतकं जपून आलं. कसे तरी कपडे झटकले. महादेव पुढे आला. वेळ कमी असल्यानं लगेच आला. हो ना. अत्तरचा दुकानदार भैया अत्तर विकत होता. त्याचंही लक्ष गेलं. म्हणला महादेवनं लग्नात वापरलेलं अत्तरचं बिल दिलं नाही. 5 वर्षांनी आला. अत्तर विकता विकता दुकानदार आला. कॉलर धरून 2 थोबाडीत दिल्या. परिणाम दिवसभर सुगंध आला. कळलं ना तुम्हाला. कोळशा वाल्यानं तोंडावून हात फिरवला तरी तोंड काळं झालं. त्यानं थोबाडीत मारली तर दिवसभर सुगंध आला. तसं इथे किती प्रेमानं हात फिरवू द्या तोंड काळं. साधू संतांना थोबाडीत मारू द्या जीवनभर कीर्तीचा सुगंध. दुर्जन की करुणाबुरी भला सज्जन का त्रास. सूरज जब गर्मी करे तो बरसण की आस. लक्षात ठेवा. म्हणून काहीचा व्यवहारही दुःखाचा, लाभ. पण संतांचा व्यवहार सुखाचा आणि लाभही सुखाचा. सुखाचे व्यवहारही जमला. सुखाचे व्यवहारही सुख लाभ झाला. अहो सुख लाभ झाला म्हणजे नेमकं काय झालं. आनंद कोण
आनंद कोंदला, सुखाचे व्यवहारी सुखलाभ झाला म्हणजे नेमकं काय? आनंद कोंदला मागे पुढे, मागे आनंद, पुढे आनंद, डावीकडे आनंद, उजवीकडे आनंद, सगळे ग्राउंड पॅक है ना, आनंदही आनंद. नवीन येणाऱ्या कोणत्याही भाविकाला वाटेल की गावकऱ्यानं अजय भैयाच्या अभिष्ट चिंतनासाठी हा सप्ताह ठेवला असावा आणि या बुवाचा त्याच्यातला शेवटचा दिवस असावा. आनंद कोंदला मागे पुढे, आनंदाच्या कोटी साठविले आम्हा पोटी, आजी आनंदुरे वगैरे वगैरे, कोंदून कोंदून भरलेला आनंद. हे ठीक आहे, पण एवढा आनंद होण्याचं नेमकं कारण काय? संगती संगती पंगती, सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला. नेमकं काय झालं? आनंद कोंदला मागे पुढे. आनंद होण्याचं कारण काय? संगती पंगती देवा सवे घडे. संगतही देवाची, पंक्तीलाही देवाच्या, म्हणून आनंद. कधी संगत चांगली असते विठ्ठलराव, पंगत चांगली नसते बापू. पंगत चांगली असते तर संगत चांगली नसते. कधी संगतही चांगली नसते आणि पंगतही चांगली नसते. पण आनंद झाला संगतही देवाची आणि पंक्तीला देवाच्या. कधी संगतही चांगली नाही, पंगतही चांगली नाही. आषाढ आला म्हणजे कळतं तुम्हाला. आषाढ गटारी अमावशेपर्यंत पत्रकार मंडळी फार हुशार. उद्याची गटारी होती, आदल्या दिवशी पेपरला व्यंगचित्र दिलं पत्रकार मंडळीने. इकडून एक बोकड, तिकडून कोंबड, व्यंगचित्र. बोकड कोंबड्याला म्हणतं राम 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 राम, आता पुन्हा भेट. उद्या वाचलो तर परवा भेट, नाही तर काही खरं नाही, गटारी आहे उद्या. संगतही चांगली नाही, पंगतही चांगली नाही. कधी पंगत चांगली असते तर संगत चांगली नाही. शेजारचं थोडा वेळ त्याच्या अंगावर कलंट, थोडा वेळ याच्या अंगावर. पंगत चांगली आहे, संगत चांगली नाही. कधी संगत चांगली आहे तर पंगत चांगली नाही. पण इथे संगतही देवाची, पंक्तीलाही देवाच्या. जेवणाचा आनंद कधी आहे विठ्ठलराव? 4 गोष्टी पाहिजे तेव्हा आनंद आहे बापू. स्वयंपाक सुगरणीन मावशीनं केला पाहिजे, जेवणार चवी चवीनं जेवलं पाहिजे, वाढणार उदार अंतकरणाचं पाहिजे. नाहीतर हवं का हवं का हवं का, अरे यात काय जमते का, हवं का. आता हाय आनंद संपला, संपला आनंद. पूर्वी बॅन लावून पाहुणे न्यायचे जनवाशावर.
आणि मग पंगत बसायच्या वेळेला बँड लावून वाजत गाजत आणायचे बापून त्या अगरबत्त्या आणि रांगोळ्या आणि हास्यन मस्करीन थट्टा उद्देश पाहुण्यांनी जास्त जेवायचं पूर्वीचा काळ. आता जेवू घालणाऱ्याला वेळ आहे पण जेवणाऱ्याला वेळ नाही म्हणून सुधारित पद्धत निघाली. पंढरी भाऊ बफे बापू ठीक आहे ते पण कसं दिसतं पहा बरं बफे. शेवटचं मंगलाष्टक होईपर्यंत पाहुणे कोट्याधीश दिसतात. मंगलाष्टक शेवटचं झालं सगळे भिक्षाधीश. आपलं आपलं ताट न वाटी मला द्या चपाती. काय दर्जा झाला. याच्यात बरेच पाटील बसलेले आहे. घरी पाण्याच्या माठाजवळ बसून सुद्धा पाटील पाणी घेत नाही. पाटलींना पाणी मागतं. 5 फुटावर माठ असतो अजय भैया तरी पाटील पाटलींना म्हणतं पाणी घे. एवढं घरी चालतं. पण लग्नाला पाटील आलं वाटीन ताट हातात घेतं मला जिलबी द्या म्हणतात. काय चाललं. थट्टा मस्करी हास्य विनोद पूर्वीचा काळ पहा तुम्ही. पाहुण्यांनी जास्त जेवावं हा उद्देश असायचा. स्वयंपाक कधी कंजूस वाढणार दुसऱ्याचं नाही वाढत. हे हवं का ते आषाढी यात्रेला काही लोकांना अनुभव येतात अजय भैया. एकमेव महाराष्ट्रातलं एक शहर आहे पुणे जे सगळ्या वारकऱ्याची पांडुरंगासारखी सेवा करतं. दशमीला मुक्काम असतो. 7-8 लाख वारकरी. जेवू घालणारे जास्त जेवणारे कमी. प्रत्येक जण आमच्याकडे 5 वारकरी आमच्याकडे 10 वारकरी आमच्याकडे 20 वारकरी प्रार्थना करतात विनंत्या करतात. नेमके थांबा चाल घोकू नका. नेमके बोरीचेच 10 वारकरी सापडले. कोण आवतावर दिवसभर उभे असणारे 4 भाकरीची न्याहारी करणारे. आमच्याकडे 10 वारकरी आणि तेच सापडले 10 बोरीचे नाजूक पेठेमध्ये. हे मला वाटते कळलं. आणि हे बोरीचे 10ही गेले. त्या मावशीचा स्वयंपाक बघितला तर एकमेकाला म्हणले का रे एवढं तर एकटाच खातो 10 जणाला कशाला बोलावलं. आता गप बस ना कशाला आबरू घालवतो. गप बस. तिनं एका लिंबाचे 10 तुकडे केले. पंगत कळली तुम्हाला. बसा. लिंबाचे 10 तुकडे एका लिंबात. मग बापू सुपारी एवढ्या गोळ्याची चपाती ग्लुकोजच्या अर्ध्या बिस्किट एवढा शिरा लिंबा एवढा भात. हे दिसतंय तुम्हाला इथून. हा आणि आपण प्रसाद वाटतो त्या चमच्यानं भाजी वाढली. हे बोरीचे एकमेकाकडे पाहू लागले. म्हणजे जेवायला आलं का चेष्टा करायला आपण 4 भाकरीची न्याहारी लागते नेतात कसं. अरे गप्प बस ना. करा सुरू आणि टोपलं लाडवाचं घेतलं आणि यांच्या तोंडापुढून लाडू. हवा का गेली. अरे काहीच नाही तर काय खावं. हवं का. जेवणारे चांगले आहे पदार्थ चांगले आहे वाढणारं कंजूस आहे तेव्हाही आनंद नाही. कधी पदार्थ चांगले असतात वाढणारं उदार असतं जेवणारा आजारी. प्रत्येक पदार्थात नाव ठेवतं याच्यात मीठ नाही त्याच्यात तिखट नाही. शेजारचा म्हणला मला तर बरोबर आहे रे तिखट न मीठ तुलाच कसं कमी तू घरून आला का. नाही बा. कारण ते 2 म्हातारे भात शिजवला 3 दगडाची चूल मांडली. धर्मशाळेत रात्र काढायची बापू. 3 दगडाची चूल मांडली भात तयार झाला. अर्धा वाटून घेतला दोघांना ताटामध्ये. रात्र काढायची आहे. चल केकर सुरू. लाईट गेली. जाऊ दे म्हणला काय घास कानात जातो का रे. सुरू कर. दोघांनी भात खायला सुरुवात केली. ते पलीकडचं प्रत्येक घासाला खडा काढू लागलं. प्रत्येक घासाला खडा. हा म्हणला लेका दोघंही एकाच पातेल्यातला भात खातो मला एकही खडा नाही लागला तुला प्रत्येक घासाला खडा लागतो. त्यालाही शंका आली. त्यानं मोबाईलचा लाईट याच्या तोंडावर मारला बापू. त्याला एकही दात नाही. तो मला खडा काय का तुला दगड नाही लागायचा. खडा लागायला दात पाहिजे. आम्हाला याच्यात मीठ नाही याच्यात तिखट नाही. शेजारचा म्हणला मला तिखट मीठ बरोबर आहे तुलाच कसं कमी आहे तू घरून आला का जेवायला. नाही हो. मग 1 महिना दवाखान्यात ऍडमिट होतो म्हणला. मग डॉक्टरनं सुट्टी दिल्या पहिलं इथं जेवायला आलो. अरे म्हणूनच पदार्थाचा दोष नाही वाढणाऱ्याचा दोष नाही. तोंडासी कारण चवी नाही रोग्या विष तुल्य वाटे हे मिष्टान तोंडासी कारण चवी नाही रोग्या विष तुल्य वाटे हे मिष्टान तोंडासी कारण चवी नाही. जेवाया बैसले रोगिष्ट तेथे सुगरणीचे कष्ट व्यर्थ गेले. म्हणून रसज्ञ आणि जेवणारे सुगरणी आणि उदार. कधी कधी जेवणारं चांगलं आहे वाढणारं उदार आहे. स्वयंपाक चांगला नाही. एका पातेल्यात 3 भात एकाच पातेल्यात. खाली जळगाव
मध्ये चिखली, वर तांदूळवाडी. बरं का बापू, 2 इंच जळला खालचा, ते झालं जळगाव. त्याच्यावर चिखल, ती चिखली, वर कोरडे तांदूळ. जेवणाचा आनंद तेव्हा आहे सुगरणी आणि उदारे, रसज्ञे आणि जेवणारे. म्हणून भगवान श्रीकृष्णजीच्या बाबतीत सांगितलं जातं की भगवान श्रीकृष्णाला श्रीखंड आवडत होतं, पण भीमानी केल्यावर रुक्माईच्या हातचं फारसं खात नव्हते. भीमानी केल्यावर पातेलं पुरत नव्हतं आणि रुक्माईनं केल्यावर वाटीला बोट लावत नव्हते. आणि एक दिवस मग रागावल्या रुक्माई. तुमच्याही रुक्माई रागावत असतील, फक्त तुम्ही सांगत नाही. तिनं बिचारीनं आवडीनं भजी केली, तुम्ही एकही खाऊ नका, मग पहा तुमचा 7-12. हॉटेलमध्ये कसं तुटून पडता, आम्ही केल्यावर एक नाही खा, बस तसलं हे. रुक्माई रागावली, भीमानं केलं म्हणजे पातेलं पुरत नाही तुम्हाला, आणि आम्ही श्रीखंड केल्यावर वाटीला बोट लावत नाही. करण्याची काही पद्धत असते, कसं करायचं असते, भीमालाच विचारणा. मग रुक्माई भीमाकडे आली. आता भीमानं 1 वर्ष अज्ञातवासास तोच उद्योग केला होता, स्वयंपाकच केला वर्षभर. भीमा काय, अरे आम्ही श्रीखंड केल्यावर देव बोट लावत नाही वाटीला बाबा, तू केल्यावर पातेलं पुरत नाही. करण्याची पद्धत असते आई साहेब, कसं करायचं असते, लिहून घ्या अजय भैया, लिहून घ्या, जमलं तर करा. भीमानं कृती सांगितली, मावल्यांच्या फायद्याचं आहे. अर्धा ढक सुचिरपरिषदग्नः सर्पीफलं मधुफलं मरिचाद्विकर्षः खंडस्य षोडस्य फलानि शशिप्रभस्य शुण्ठ्यं फलादमपि अर्धफलं चतुर्णां कर्पूरधूलि कृपा संस्थां येषां कृता सरसा रसाला या स्वादिता भगवता मधुसूदनेन. असं करायचं. आता मी सांगितलं तसं. अर्धा ढक सुचिर परुषितस्य दग्नः. हे महाभारतातलं कोष्टक आहे. महाभारतातलं. पूर्वी बापू 40 शेराचा मन होता, ते शेर होतं. हिशोब एकच आहे, हिशोब एकच आहे, नावं वेगवेगळी आहे, हिशोब एकच लागतो. हिशोब वर्ष 2 अयनाचं, अयन 6 महिन्याचा, महिना 2 पक्षाचा, पक्ष 15 दिवसाचा, दिवस 8 प्रहराचा, प्रहर 3 तासाचा, तास 60 मिनिटाचा. इथून आपलं डोकं चालू. हिशोब एकच आहे, फक्त नाव. हे पुराण काळातलं कोष्टक सांगितलं मी. 2 अयनाचं वर्ष असतं, 1 उत्तरायण 1 दक्षिणायन. बस जमलं जमलं. किती सांगितलं तरी अजय भैया वेळ सांभाळतो. सगळ्या महाराष्ट्राला विश्वास आहे. डोक महाराज म्हणजे बिघडलेल्या घड्या दुरुस्त करणे, काळजी करायची नाही. 2 अयनाचं वर्ष आहे आणि अयन 6 महिन्याचा असतो. 6 महिन्याचं उत्तरायण, 6 महिन्याचं दक्षिणायन. आणि महिना 2 पक्षाचा होतो. 2 पक्षाचा. बीजेपी शिवसेना नाही, कावळ्यान चिमणी नाही, मग शुद्ध पक्ष आणि वद्य पक्ष असा 2 पक्षाचा महिना आहे. आणि पक्ष 15 दिवसाचा. दिवस होतो तो 8 प्रहराचा. म्हणून दिवसाचे 4 आहे, रात्रीचे 4 आहे प्रहर. प्रहर शब्द अजून खेडेगावामध्ये सकाळी 6 ते 9 याला राम प्रहर म्हणतात बापू. अरे चांगला बोल ना. राम प्रहराच्या वेळी म्हणजे पहिला प्रहर 3 तासाचा, 6 ते 9 हा राम प्रहर. मग 12 वाजेपर्यंत दुसरा प्रहर. त्याचं खरं नाव आहे दो प्रहर. पण आम्ही मराठी माणसानं घासून घासून मराठीची धार कधी बोथट केली हे आमच्याही लक्षात नाही. दो प्रहरची पार दुपार करून टाकली. दुपार नाही तर तो शब्द मूळ दो प्रहर. पहिला प्रहर राम प्रहर, दुसरा दो प्रहर, 3 वाजता पुन्हा शब्द बरोबर आहे, तिसरा प्रहर. असे 4 प्रहर. दिवसाचे 4 प्रहर, रात्रीचे 8 प्रहर म्हणून दिवस. हे कोष्टक. तसं 4 शेराचा ढक. इथे कोष्टक भीमानी सांगितलं रुक्माई आईला श्रीखंड कसं करावं. 40 शेराचा मन, 4 शेराचा ढक, 10 ढकाचा मन, अर्धा ढक सुचिर परुषितस्य दग्नः. 2 शेर दही, 2 शेर. लिहिलं का? लवकर लिहा. 8 वाजून 23 मिनिटं झाली. लिहिलं बाबा. 2.5 तोळे मध लिहिलं. 2.5 तोळे लोणी. अर्धा ढक सुचिर परुषित दग्नः सर्पी पलम मधुपलम. म्हणजे 2.5 तोळे मध, 2.5 तोळे लोणी, 2 शेर दही. लिहिलं? हा झालं लिहून. 2 बोटा